कोल्हापूरमधल्या कागलमधून एक मोठी बातमी येते। कागल नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शारदा नगराळेंनी माघार घेतलेली आहे। नगराळेंचा मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्या आघाडीला पाठिंबा आहे। त्यामुळे मोठा ट्विस्ट या निवडणुकीमध्ये आलेला आहे। कागल नगरपालिका निवडणुकीमधून मोठी बातमी येते। नगराळेंनी आता मुश्रीफ आणि घाटगे यांच्या आघाडीला पाठिंबा दिलाय। अचानक दिलेल्या पाठिंब्यामुळे कागलमध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये खळबळ निर्माण झाली आहे। कागल नगर परिषदेची निवडणूक संवेदनशील म्हणून जाहीर करा अशी मागणी केली जाते। शिवसेना ठाकरे गटाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ही मागणी आहे। शारदा नगराळे या ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या। नगराध्यक्ष पदासाठी त्या रिंगणामध्ये होत्या। मात्र ऐनवेळी उद्या जेव्हा मतदान होणार आहे त्याच्या आदल्याच दिवशी त्यांनी या निवडणुकीमध्ये विरोधी गटाला पाठिंबा दिलाय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, अगदी मतदानाच्या आदल्या दिवशी मोठा ट्विस्ट आलाय। अगदी बरोबर आहे माधवी, कारण आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। कारण या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे एकत्र आले आणि त्याच्यानंतर ठाकरे गटाने एक स्वतंत्र पॅनेल त्यांचं उभा केलं। त्याचबरोबर माजी खासदार आहेत संजय मंडलिक यांनी शिंदे गटाचं एक वेगळं पॅनेल उभा केलं। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर ठाकरे गटाचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांनी माघार घेतली आणि त्यांनी समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्या पॅनेलला तो पाठिंबा दिला। त्यामुळे एक मोठा ट्विस्ट आहे तो कागलमध्ये पाहायला मिळतोय। आता संपूर्ण जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांनी अशी मागणी केलेली आहे की कागल हा अति सेन्सिटिव्ह नगर परिषद म्हणून त्या ठिकाणी घोषित करावे अशा पद्धतीची मागणी आहे ती या नेत्यांच्याकडून होते। कारण त्यांचा आरोप असा आहे की दबाव टाकून या ठिकाणी माघार घ्यायला लावलेली आहे आणि आता नेमकं कशा पद्धतीनं पुढे हे तपास केला जातो किंवा या संदर्भात कार्यवाही केली जाते हे पाहावं लागणार आहे। कारण काही अपक्ष उमेदवारांनी देखील हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या आघाडीला पाठिंबा दिला आहे। त्यामुळे आता एका मोठ्या पक्षाच्याच उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे या ठिकाणी कागलकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। नक्कीच या निवडणुकीकडे आता त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। विजय, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।